तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट येते। राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना हे विलीनीकरण नकोय अशी सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीचे काही मंत्री आणि आमदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे सूत्रांकडून कळतंय। शरद पवारांच्या पक्षाकडून विलीनीकरणासाठी जोर देण्यात येतोय किंवा त्यासाठी ते आग्रही आहेत। तटकरे, भुजबळ, मुंडे, पटेलांना मात्र हे विलीनीकरण नसल्याचं कळतंय। तर देवगिरी बंगल्याबाहेरची दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे अनेक नेते, महत्त्वाचे मंत्री, पहिल्या फळीतले नेते आता देवगिरी बंगल्यावरून बाहेर पडतात। आता काही वेळातच विधिमंडळामध्ये हे सगळे आमदार दाखल होतील आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल आणि त्यानंतर 5:30 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। तर देवगिरी या अजित पवारांच्या निवासस्थानी मोठ्या घडामोडी पाहायला मिळतात। सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव छगन भुजबळ मांडणार असल्याचं एक महत्त्वाचे अपडेट समोर येते। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार असल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार यांची थोड्याच वेळात विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल। 5 ते 6 नेते भुजबळांच्या प्रस्तावाला अनुमोदन देतील आणि त्यानंतर एकमुखानं सुनेत्रा पवार यांची निवड होणार असल्याचं कळतंय। तर आता आणखी महत्त्वाचे अपडेट। सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावरून मार्गस्थ झालेले आहेत, त्या विधिमंडळात पोहोचतील। सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावरून विधिमंडळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काही वेळातच ते विधिमंडळात दाखल होतील आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होणार आहे। त्यांच्या नावाचा प्रस्ताव छगन भुजबळ मांडणार असल्याचं कळतंय आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे 5 ते 6 आमदार भुजबळांच्या प्रस्तावाला अनुमोदन देतील आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल आणि त्यानंतर 5:30 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।